साहित्य उत्सव। आज आषाढी अर्थात देवशयनी एकादशी। संबंध महाराष्ट्रात भक्तिसागर उसळलाय। प्रत्येक जण अनुभूती घेतो अध्यात्माची। प्रत्येकाला दर्शन घ्यायचंय आपल्या लाडक्या विठू माऊलीचं। म्हणूनच गेल्या 20-22 दिवसांपासून पायी चालत महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून हजारो लाखो भाविकगण आपापल्या दिंडीसह पोहोचतायत थेट पंढरपुरात। आपल्या दुःखाचं हरण व्हावं, आनंदाचा पाऊस पडावा, अध्यात्माची भक्तीची खरी अनुभूती मिळावी, साक्षात्कार घडावा, यासाठी ही मानवी धडपड। शेकडो वर्ष संतांनी रुजवलेले संस्कार प्रत्यक्ष अनुभवता यावेत म्हणून ही हालचाल, म्हणून हा प्रवास निकराने सुरू आहे। आज ही दिंडी पोहोचलीये थेट विठू माऊलीच्या चरणाशी। याची देही याची डोळा हा अनुभव अनेकांना घेता आला नाही। खास त्यांच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत विठू माऊलीसाठी आळवलेल्या गीतांची मेजवानी। साहित्य उत्सव परिवाराची स्वरदिंडी। नमस्कार श्रोतेहो, मी रेश्मा। साहित्य उत्सव परिवार प्रस्तुत करीत आहे आषाढी एकादशी निमित्त विशेष गीतांची मैफिल स्वरदिंडी। श्रोतेहो, महाराष्ट्र ही भूमी संतांची, शूरवीरांची आणि महापुरुषांची। अनेक विचार इथे रुजले, फोफावले आणि त्यांची चळवळ झाली। जेव्हा जेव्हा महाराष्ट्रावर, इथल्या संस्कृतीवर नव्हे तर संबंध हिंदुस्थानावर संकट आली, आक्रमणं झाली, तेव्हा तेव्हा विचारवंत पुढे आले, महापुरुष जन्माला आले आणि समाज पुन्हा एकदा पेटून उठला संस्कृतीच्या रक्षणासाठी। संत नामदेवांपासून ते संत तुकोबांपर्यंत महाराष्ट्राला अशीच अखंड संत परंपरा लाभली। राष्ट्र धोक्यात असताना, संस्कृती बुडते आहे असं वाटत असताना या संतांनी विठू माऊलीला केंद्रस्थानी ठेवून इथला समाज गदागदा हलवला, त्याच्यात चैतन्य निर्माण केलं, ज्यातून जन्माला आले महापुरुष, जन्माला आले शूर योद्धे, ज्यांनी रक्षण केलं तुमच्या आमच्या परंपरांचं, संस्कृतीचं, विचारांचं, इथल्या गरीब जनतेचं, शेतकऱ्यांचं। हिंदवी स्वराज्य उभं राहिलं ते या संतांनी रुजवलेल्या विचारांवरच। अवघ्या जगाला आधार देणाऱ्या या संत मंडळींनी माऊली म्हणून जिच्याकडे बघितलं ती विठू माऊली। खरं तर विठ्ठल हे पुरुष दैवत, पण तरी सुद्धा त्याचं अंतःकरण इतकं मोठं की ज्यात साक्षात वात्सल्य प्रकट व्हावं आणि प्रत्यक्ष माऊलीचं दर्शन घडावं, हीच अनुभूती संतांनी घेतली। हजारो लाखो कोट्यावधी लोकांनी हाच अनुभव घेतला। म्हणूनच घराघरात पोहोचलेल्या विठू माऊलीच्या गाभाऱ्यात आता वसुधा शिंदे आपल्याला पोहोचवणार आहे या सुमधुर गीतातून। विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची। काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा, विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळाची फळांची, अभंगाला जोड
टाळची फळांची माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केली तू आई. लेकरांची सेवा केली तू आई. लेकरांची सेवा केली तू आई. कस पांग फेडू कस होवो तराई. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. पांडुरंगा जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. 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 विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. श्रोतेहो, सुमारे 2000 वर्षांपूर्वी मध्य भारतात जेव्हा सातवाहनांची सत्ता होती त्याच काळात आजच्या पंढरपुराची स्थापना झाली. भलेही त्याचं नाव वेगळं, रूपडं वेगळं, भक्तीचा प्रकारही वेगळा असेल, परंतु तेव्हापासून विटेवर उभा असणारा हा विठ्ठल सगळ्यांना भक्तीचा मार्ग दाखवतोय. सोबतीला रुक्मिणी आहेच. शेकडो वर्ष उलटून गेली, परंपरा बदलत गेल्या. सबंध भारतवर्षात अनेकदा सत्तांतर झाली, धर्मातही परिवर्तन घडत गेलं. अनेक संप्रदाय आले गेले, परंतु विठ्ठलाचं स्थान हे अबाधित. तो तसाच विटेवर उभा, अनेकांचे अश्रू पुसण्यासाठी. दस्तूर खुद्द शंकराचार्यांनीही आपल्या भक्ती फेरीत या विठ्ठलाचं दर्शन घेतलं आणि विठ्ठलाच्या डोळ्यात पाहत असताना त्यांना साक्षात शिवाचा साक्षात्कार झाला. संत नामदेवांना त्यात वैष्णव दिसला. समर्थ रामदासांना तिथे रामाची अनुभूती आली. 33 कोटी देवांची मान्यता असलेल्या या धर्मात, या संस्कृतीत प्रत्येक रूप विठ्ठलाच्या ठाई आहे. म्हणून तर ती माऊली झाली. तिच्या नामाचा गजर त्रिखंडात गाजला. अक्षरशः एखाद्याने टाहो फोडावा तसा प्रत्येक क्षणी प्रत्येक माणूस भक्तीने उचंबळून आला की विठ्ठल नामाचा टाहो फोडतो. त्यातूनच
संतांच्या मनातला आक्रोश असेल, आकांत असेल, उचंबळून आलेली भक्तीची चेतना असेल वा तीव्र झालेला आध्यात्मिक भाव असेल, प्रत्येक वेळी त्यांनी विठ्ठल नामाचाच गजर केला आणि त्यांनी केलेला हा गजर अभंगातून प्रतिबिंबित होत गेला. सिद्धेश पाटील यांनी गायलेल्या या सुमधुर गीतातून अतिशय प्रसन्न मनाने, प्रेमाने आपणही करणार आहोत या विठू नामाचा गजर. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. तुटला संदेह तुटला संदेह भवमूल व्याधेचा भवमूल व्याधेचा विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर, कृष्ण हरी श्रीधर हेची नाम आम्हा सार. म्हणा नरहरी उच्चार, म्हणा नरहरी उच्चार. उच्चार संसार तरावया, संसार तरावया, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी प्रेम भाव. नेगो नामा विण काही, नेगो नामा विण काही, विठ्ठल कृष्ण लवलाई नामा म्हणे तर लोपाई, विठ्ठल कृष्ण लवलाई नामा म्हणे तर लोपाई. विठ्ठल विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, विठ्ठल म्हणताची, प्रेम भाव विठ्ठल आवडी
विठ्ठल नामाचा रेटा हो, विठ्ठल नामाचा रेटा हो, प्रेम भाव विठ्ठल आवडी, प्रेम भाव, प्रेम भाव, प्रेम भाव. श्रोते हो, विठुरायाचं आपल्या भक्तांवर इतकं नितांत सुंदर प्रेम की नामदेवाने आग्रह केला तर नैवेद्य तो स्वतः घेतो. जनाई जातं ओढत असताना ती थकेल म्हणून तो धावतो. एकनाथांच्या घरात नोकरा सारखा राखतो. तुकोबांच्या कुटुंबियांचे अश्रू पुसतो. तर निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई यांना आधार देण्याचं कामही तोच करतो. प्रत्येक युगात, प्रत्येक काळात, प्रत्येक रूपात तो हजर असतो. द्रौपदीचं वस्त्रहरण होत असताना जसा कृष्ण धावून गेला तसा हा पांडुरंग प्रत्येक वेळी धावून येतो. अशी श्रद्धा असल्यानेच लाखो करोडो भाविकगण आपापली गाऱ्हाणी घेऊन पंढरपुरात जमतात. त्याची आळवणी करतात, त्याच्या चरणाशी लोटांगण घालतात. तिथे संतांचा सत्संग लागतो आणि विठू माऊलीच्या वात्सल्याचा अनुभव देखील येतो. स्वर्ग असो, वैकुंठ असो वा असो ही पृथ्वी, प्रत्येक ठिकाणी त्याचं राज्य आहे. तो असेल तर अखिल विश्वाचा संसार चालेल ही श्रद्धा अबाधित आहे. म्हणून तर या माऊलीच्या साक्षात्कारासाठी प्रत्येक जण धडपडत असतो. त्याचं प्रेम लाभावं, त्याची कृपाछाया आपल्यावर असावी, यासाठीच तर हा सगळा प्रपंच. हिरल कर्णावत या तेजस्वी बालिकेनं गायलेलं हे सुंदरसं गीत भगवंताच्या काळजापर्यंत नक्कीच पोहोचेल.
महाराष्ट्राची माती संतांच्या पदस्पर्शाने पावन झाली. संत नामदेव कीर्तनात रंगले, तुकोबांनी विठोबाचे अभंग आळवले, एकनाथांनी भागवत पुराण आणून विद्वत्तेची जोड संप्रदायाला दिली. पण या सगळ्यांमध्ये ज्ञानियांचा राजा ठरला तो ज्ञानेश्वर. इंद्रायणी काठी आनंदीत जन्मलेला, तिलाच कर्मभूमी बनवून तत्वज्ञानाचं अमृत उभ्या जगाला देणारा हा महामानव साक्षात विष्णूचा अवतार. हजारो वर्ष जगाला मार्गदर्शन करणारी श्रीमद भगवद्गीता संस्कृत भाषेच्या चौकटीत बंदिस्त झाली होती. हे तत्वज्ञान जनमानसाला खुलं व्हावं म्हणून तुमच्या आमच्या भाषेत ज्ञानेश्वरीच्या रूपात त्याने उतरवलं. अमृताचं शिंपण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात केलं म्हणून तर रेड्यामुखी वेद वदवण्याचं सामर्थ्य असणारा एकमात्र संत म्हणून इतिहासाने त्यांचा गौरव कायमच केला. संतांना नानाविध उपाध्या असतात, पण ज्ञानेश्वरांना माऊली ही एकच उपाधी पुरेशी. कारण स्वतःच्या आयुष्यात इतके काटे असताना, डोळ्यात इतकी आसवा असताना, विषारी घोट सतत नशिबी येत असताना इतरांचं आयुष्य मात्र त्याने भक्तिमार्गाने सजवलं, फुलवलं. हेच त्याचं महात्म्य, हेच त्याचं थोरपण. म्हणून तर ही माऊली तुम्हा आम्हाला कायमच जवळची वाटत आलेली, प्रत्येकाला हवीशी, अगदी विठ्ठलाला सुद्धा. म्हणूनच हजारो लाखो भाविक गण जेव्हा वारीला निघतात तेव्हा दिंडीचा पहिला मान असतो तो आळंदीतून. आळंदीतली दिंडी प्रस्थान ठेवते, साक्षात माऊली निघते विठोबाला भेटायला. तेव्हा महाराष्ट्रात भक्तीचं चैतन्य उभं राहतं. म्हणूनच हा विष्णूचा अवतार, ज्ञानियांचा राजा, तुमची आमची माऊली, तिची प्रशंसा, तिचं स्तवन हे व्हायलाच हवं. साक्षी राजगुरू तिच्या आवाजातलं हे सुमधुर गीत म्हणजे ज्ञानी यांना विनम्र अभिवादन. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. चला जाऊ अलंकापुरा, हो चला जाऊ अलंकापुरा, हो चला जाऊ अलंकापुरा. संत जनांचे माहेराला, संत जनांचे माहेराला. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. स्नान करता
स्नान करता इंद्रायणी, स्नान करता इंद्रायणी, मुक्ती लाभते चरणी, मुक्ती लाभते चरणी, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. म पद प म ग रे सा सा रे सा सा ग ग रे म पद प म ग रे सा म प ध नि सा म प ध नि सा म प ध नि सा 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 सा. ज्ञानेश्वरा च्या चरणी, ज्ञानेश्वरा च्या चरणी, ज्ञानेश्वरा च्या चरणी, सेना आला लोटांगणी, सेना महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर, सखा माझा ज्ञानेश्वर, माझा ज्ञानेश्वर. जय जय ज्ञानेश्वर, 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 ज्ञानेश्वर. गेली अनेक शतके इथला शेतकरी, कामकरी, स्त्री, पुरुष, अबालवृद्ध या प्रत्येकाची नजर असते ती पंढरपुरात विटेवर उभ्या असलेल्या विठ्ठलाच्या चरणाशी. म्हणून तर चंद्रभागेच्या तीरावर एकदा तरी मी जावं, एकदा तरी दिंडीला सोबत करावी, एकदा तरी ज्ञानियाची तुकोबाची पालखी मी घ्यावी आणि टाळ मृदुंगाच्या तालावर कीर्तनात अकंठ बुडून जात पंढरीची वाट धरावी, ही आस प्रत्येक मराठी जनाला. शेकडो वर्ष चालत आलेली ही परंपरा म्हणजे केवळ रूढी नव्हे, तर यत्किंचित दुःख झटकून टाकण्यासाठी आणि चैतन्याचा उगम तनामनात होण्यासाठी हे सांप्रदायिक पाऊल अत्यंत महत्त्वाचं. याची अनुभूती आलेला माणूस त्या विठ्ठल भक्तीने अक्षरशः वेडापिसा होतो. म्हणूनच साहित्य उत्सव परिवाराने सुद्धा हजारो लाखो श्रोत्यांसाठी स्वरदिंडीचा हा प्रपंच मांडला. यातलं प्रत्येक गीत म्हणजे विठू माऊलीच्या चरणाशी घातलेला दंडवत. म्हणूनच तो अतिशय मोलाचा ठरतो, ज्याला कधीही न संपणारा अर्थात अभंग म्हणून आपण संबोधतो. श्रोतेहो, साहित्य उत्सव परिवाराची ही प्रस्तुती आपल्याला कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा. पुन्हा भेटूयात याच भक्तीच्या मार्गावर. तोपर्यंत मी रेश्मा आपला निरोप घेते. रामकृष्ण हरी. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 ह्या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 20 25. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या. ज्ञान आणि मनोरंजनाचा आविष्कार साहित्य उत्सव परिवार.